पे कौन है, 2 नंबर पे कौन है, लेकिन आखिरकार जीता कौन है? सनसिटी जीतेगा, बराबर ना? सही ना? सही में दही बोल रहे धर्मेश। बहुत एंजॉय किया, देखिए कोई हार रहा है कोई जीत रहा है, डीजे डीजे ने बहुत एंजॉय किया। कॅमेरामॅन रेडी? कॅमेरामॅन अभी कोई खिलाड़ी है तो मैं दरख्वास्त करना चाहूंगा आपको, मंच के सामने जो ट्रॉफी है, ट्रॉफी के सामने सब लोगों को खड़ा रहना है 10-15 मिनिट के लिए, ओके? फक्त हाताची घडी घालायची नाही, हाताची घडी घातली की मग काम संपलं, कमरे और हाथ देता कामा नये, कमर के ऊपर हाथ नहीं आने चाहिए। ये 10-15 मिनट आपको एंजॉय करने, अगले साल के लिए ऊर्जा चाहिए। आप सबने कंट्रीब्यूट किया और उसके बाद में ये टूर्नामेंट हुआ है, तो हर किसी का रोल है इस जीत में, जीते हारे कोई, इससे कोई फर्क नहीं पड़ता। नारंगी में खेलना था, सब लोग नारी में 3-3 मुकाबले खेल चुके हैं। सबसे बेहतर काम जिन्होंने किया वो 2 टीमें एक और मुकाबला खेल चुके हैं, मतलब 4 मैच। बाकी सनसिटी का ये टूर्नामेंट प्रवीण भाई बहुत बढ़िया प्रदर्शन, विकेट के पीछे खास करके एंजॉय किया आपने, सारे कप्तान शिबू भाई और उसके साथ संदीप राठौड़, सोमनाथ सर, वो तो खेलना चाह रहे थे लेकिन क्या, संजय दड़वी, चौबे साहब, आशीष सर और एवरग्रीन राकेश सर, एवरग्रीन सदाबहार 340, क्या बात है। केवल एक ही ये चीज है, उस कैमरे के सामने किसी को नहीं आना है, बाकी आपको एंजॉय करना है, गाना बजेगा। डीजे मास्टर राज ऊपर है, आप है ना? ओके, तो थोड़ा 10-15 मिनट आपका भी योगदान इंपॉर्टेंट है राज भाई, ओके? पूरे दिन में आपने सुपर हिट गाने बजाए हैं। तो टूर्नामेंट समाप्त हुआ है, मतलब जो शेड्यूल था उसके अनुसार। तो अब तालियां बजाइए, जो जीते हुए खिलाड़ी हैं, टीम है, उनके लिए तालियां बज सकती है। और दूसरी बात, पूरे दिन में आपने एंजॉयमेंट किया है, मितेश पवार को मैं बुलाना चाहूंगा, प्लीज आइए। मितेश पवार आज हमारे अंपायर रहे हैं, बहुत अच्छा काम आपने किया है, कड़ी धूप में, कोई विवाद नहीं है। लेकिन राकेश भाई तालियां थोड़ी सी कम हुई है, तालियों की आवाज आनी चाहिए। मितेश पवार हे हमारे ऑफिशियल, किती पण मोठा टूर्नामेंट असू द्या आणि त्याला अंपायर चांगले नसतील ना तर टूर्नामेंट सक्सेसफुल होत नाहीये, हा माझा 25-30 वर्षाचा अनुभव आहे। अंपायरिंग खूप चांगली झाली, त्याचबरोबर त्यांचे पार्टनर होते अंपायर मितेश पवार, राम राम आइए, राम किधर है? राम, आशीष भाई मैं आपको बहुत दरख्वास्त करना चाहूंगा, राम का भी आपको सम्मान करना है। कड़ी धूप में अंपायरिंग करना इतना आसान नहीं है। तालियों की आवाज, तालियों की गड़गड़ाहट। आज हमारे साथ डीबीएन लाइव की टीम आई है, डीबीएन लाइव प्लीज। और उसके साथ एक बंदा धनंजय प्लीज आइए। जयेश पाटील कोकणकर, राज तू पण आहे राज, लवकर या, कारण आपल्याला एक 10 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम आता इथे
छान पद्धतीनं समाप्त करायचं, संपन्न करायचं. राज डीजे मास्टर DBN लाईव्ह. सध्या जर तुम्ही यूट्यूब चॅनल बघत असाल आणि त्यामध्ये स्कोरबोर्ड जो आहे, स्कोरबोर्ड जो सध्या आहे तो अगदी 70 टेनिस क्रिकेट .in मध्ये जो स्कोरबोर्ड आहे तो आपल्या विरारमधल्या प्रवीण आणि धनंजय यांनी बनवलेला आहे, DBNने बनवलेला आहे. तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा 6 ते 7 मॅच त्यांनी IPLचे पण केलेले आहेत. मला अशी अपेक्षा आहे की यापुढे हा प्रवास त्यांचा चांगला आहे, पण भविष्यात आता ते वानखेडेला पण जाऊन आलेले आहेत. वानखेडेला निश्चित दिव्यांगचा एक 2-3 मॅच त्यांनी केलेले आहेत. त्यामुळे हा प्रवास अतिशय जबरदस्त तर आहे. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट, लवकरच टेनिस क्रिकेटचं जे प्रोफेशनल या ठिकाणी एक मोठं सर्कल आहे, वर्तुळ आहे, त्या वर्तुळामध्ये त्यांना संधी मिळावी याकरता आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया. डीजे मास्टर राज, फक्त तो स्वतःसाठी गाणं वाजवलंच नाही त्याचं दुःख वाटतंय, बरोबर ना? डीजे मास्टर टाळ्या तर आपण वाजवू शकता त्याच्यासाठी. मी तुला लवकर का बोलवले तर बाकीच्या कार्यक्रमासाठी तुला आता गाणी वाजवायची आहेत. चांगले टान्स. त्यानंतर सुशांत शिंदे, आज दिवसभरामध्ये त्यांची आपण कॉमेंट्री ऐकली मराठीमधून. मराठी आणि हिंदी या 2 भाषांमधून कॉमेंट्री ऐकत होतं. त्यामध्ये सुशांत शिंदे मराठीमधून आवाज तुम्ही ऐकला. सन सिटी प्रीमियर लीग 2026 साठी. क्युरेटर हेमंत भाई, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ. योगेश जी, एक कुंडरी या ना प्लीज. योगेश तुम्ही आलात तरी चालेल, या. नारंगीच्या मैदानावरती खेळायचं स्वप्न सगळ्यांचं असतं. योगेश सिनियर खेळाडू जातात सध्या ते, आणि त्यांचा सन्मान. नारंगी ग्रामस्थ मंडळ तुमचे मनापासून धन्यवाद. याच मैदानावरती खेळायचं आहे आणि योगेश दादा प्रत्येकाने 44 खेळाडूंनी प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन केलं. इथे जी नारंगीच्या मंडळावरती या मैदानावरती खेळण्याकरता जी रक्कम लागते ती जमा केली आणि त्यानंतर ते इथपर्यंत पोहोचले. टाळ्यांचा गजर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाकरता. एकच संपूर्ण महाराष्ट्रातील असं मैदान आहे जे गावातल्या मंडळीने या ठिकाणी उभं केले, जतन केले. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ. थँक्यू सो मच योगेशजी. थँक्यू. यानंतर स्कोरर राहुल, मिस्टर राहुल, खूप चांगलं काम. सतत हा मित्र आमच्याशी बोलत होता. मिस्टर राहुल स्कोरर. या ठिकाणी बरेच राहुल आहेत त्यामुळे प्रॉब्लेम होतोय. टाळ्यांचा गजर करा. बहुत बढ़िया काम राहुल जी आपने किया है. इस टूर्नामेंट की दास्तान आपने कलमों से लिखने का काम किया, वो बंदा है मिस्टर राहुल. ईशान क्रीज हीरोज पर सारे अपडेट आपको मिलेंगे और जो जानकारी हमें मिली है ना वो खास करके ईशान द्वारा. ईशान के लिए जोरदार तालियां. ये ईशान हमारे लिए शान है. जोरदार तालियां. ईशान थैंक यू सो मच. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे मान्यवर आदरणीय सोमनाथ दादा, त्याचबरोबर आशिष, शिबू, संदीप, राजू, संजय, राकेश, या सर्वांचं मी आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. हे आपले मान्यवर आहेत, मार्गदर्शक आहेत. भविष्यामध्ये नवीन संकल्पना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील आणि मला वाटतं पुढच्या वेळेला फक्त एकच करा, बाकी सगळं खूप चांगलं आहे. अशा मैदानामध्ये जेव्हा येताना तेव्हा पॉवर प्ले ठेवा. मी मगाशी पण प्रदीप सरांना बोललो, पॉवर प्ले वेळे अजून खेळ चांगला होईल आणि मजा पण येईल. ओके, तर या स्पर्धेच्या निमित्तानं सन सिटी प्रीमियर लीग 2026 तिसरं पर्व. तो आता आपण सुरू करू या स्पर्धेचे जे पारितोषिक आहे. चला जाऊया ना. या स्पर्धेच्या निमित्तानं बेस्ट फिल्डरचा पुरस्कार देण्याकरता मी आमंत्रित करतो आहे आर एस स्पोर्ट्सचे
आर स्पोर्ट मिस्टर राहुल, आइए आपके कर कमरे से बेस बिल्डर का अवार्ड दिया जाएगा। सनसिटी प्रीमियर लीग 2026 सीजन 3 बेस बिल्डर ऑफ द टूर्नामेंट प्राइज गोes to winner only मिस्टर राहुल आदावड़े। आर स्पोर्ट मिस्टर राहुल, राहुल टू राहुल, दोनों राहुल है, एक राहुल उधर है, वो राहुल उधर है ना, किधर है हमारा स्कोरर, वो भी राहुल है। राहुल आर स्पोर्ट राहुल अदौड़े बेस बिल्डर, उसके साथ प्रवीण भाई आपके कर से नेक्स्ट अवार्ड दिया जाएगा। वैसे राइडर के आप कप्तान भी हैं और अब फिलहाल बेस बॉलर ऑफ द टूर्नामेंट, आपने के 5 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार और आपने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार और बेस बॉलर के हकदार मिस्टर जिमी बेस बॉलर। प्रवीण दादा टीम के कप्तान भी है और जोरदार तालियां जिमी के लिए, बहुत ही असरदार गेंदबाजी रही है, सबसे ज्यादा विकेट प्राप्त करने वाले गेंदबाज। तो सनसिटी प्रीमियर लीग 2026 सीजन 3 नेक्स्ट अवार्ड बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट राजू भाई और पंकज दादा, आपके लिए मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आइए आपके कर कमरे से यह अवार्ड दिया जाएगा। राजू भाई, पंकज जी, और बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट किसको जाना चाहिए? एक ऑप्शन और बाबू तो काय पण बंक राकेश को जाना चाहिए। तो सनसिटी प्रीमियर लीग 2026 बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट नॉमिनेशंस आर गजेंद्र, एक, दूसरा नॉमिनेशन है मिस्टर मनोज, तीसरा नॉमिनेशन है मिस्टर साहिल जिन्होंने 48 रन बनाए थे, बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी। और सनसिटी 2026 ये प्रीमियर लीग बिल्कुल कमाल का है, चौथे संस्करण के लिए बहुत सारी नई चीजें होगी, लेकिन बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट प्राइज गोes to ज्याने वाजवला गोलंदाजांचा बँड बाजा, तो पण ठरू शकतो किंवा मनोज पण ठरू शकतो। 69 धावा आणि 136 धावा, पण भावा या मॅच मध्ये महत्वाच्या क्षणी खूप चांगली कामगिरी केली अंडर प्रेशर, और इसलिए बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट अवार्ड गोes to वन एंड ओनली मिस्टर मनोज। राजू सर आणि त्याचबरोबर पंकज दादा त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातो। टाळ्यांचा गजर मनोज साठी। 69 धावा, अप्रतिम कामगिरी केले। यानंतर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार शिल्लक आहे, अर्थात फायनलचा मॅच खूप जबरदस्त कामगिरी केली। पहिल्या गड्यासाठी 61 धावांची भागीदारी झाली आणि ती भागीदारी जबरदस्त होती, परंतु या मॅच मध्ये भाव खाऊन गेलाय। या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू मिस्टर भावेश बंटी अच्छा नहीं लगता उनको, जब भावेश बोला तब जाकर उनका बल्ला बोला, बराबर है ना। जब बंटी बोल रहे थे तो हाथ से बताने के बाद उन्होंने कहा कि हमको बंटी नहीं बोलना है, मेरे लिए खतरे की घंटी है, भावेश बोलेंगे तो रन बनेंगे, तो भावेश बोलने के बाद रन बने। सोमनाथ सर थैंक यू सो मच, भावेश के लिए जोरदार तालियां। भावेश कॉन्ग्रॅच्युलेशन। सर्वप्रथम ही स्पर्धा पार पडली, यशस्वीरित्या पार पडली, त्याबद्दल सर्वांचे एकदा जोरदार टाळ्या
सर्वांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. सर्वांनी अथक प्रयत्न केले, भरपूर कष्ट केले, गेले सतत 2-3 महिने अथक प्रयत्न केले, त्याबद्दल तुमचे हार्दिक. आपण एक महत्त्वाचा सत्कार राहिला आहे. मी विनंती करतो प्लीज संजय सर आणि सोमनाथ सर पुढे यायचं आहे. पोलीस अधिकारी यांच्या हस्ते आपण सत्कार करतोय महाराष्ट्राचा बुलंद आवाज मिस्टर प्रशांत आदवडे, ज्यांनी खरंच या स्पर्धेला जान ओतून टाकली. त्यांचा इथे स्वागत यथोचित सन्मान केला जातोय. वेलकम सर. आपण या स्पर्धेला इथे आपण मोलाची वेळ दिला त्याबद्दल इथे हार्दिक हार्दिक आभार असेल. SPL सीझन 3 आपले नेहमीच आभारी असेल सर. धन्यवाद. त्यानंतर आपण अर्थात या स्पर्धेच्या निमित्तानं आज आपण बघणार आहोत एकूण 4 संघ जे आहेत आणि 4ही संघांना बक्षीस आहेत. ते पहिल्यांदा आपण मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा पुरस्कार पण दिला जाईल, पण थोडंसं थांबा, लगेच तुम्ही फोटोग्राफ काढण्यासाठी जाईल म्हणून थांबलेलो आहे. तो सेकंड रनरअप. आणि आता मी आमंत्रित करतोय या ठिकाणी संजय सर आणि राकेश सरांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण गौरव करणार आहोत. सेकंड रनरअप सनसेट प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा खेळ. आणि मी आमंत्रित करतोय संघ विनर 11 सेकंड रनरअप. विनर 11 दीप ग्रुपचे देखील मनापासून धन्यवाद. त्यांनी आम्हाला सहकार्य केले. मेडल प्रत्येक टीमला ट्रॉफी. पहिल्यांदा मेडल घ्या, मेडल घ्या. आधी ट्रॉफी नका सर, राकेश सर, आधी आपण मेडल देऊया आणि नंतर ट्रॉफी. पहिल्यांदा मेडल घ्या, मेडल घ्या. सगळ्या टीमला मेडल, सगळ्या टीमच्या खेळाडूचा मेडल. उर्वरित 3 टीम वसई रायडर्स, मैदान 11, मारुती 11. जरा टाळ्यांचा गजर करा विनरसाठी. आपण सगळे जिंकलोय. जर कॉम्पिटिटर नसेल ना तर जिंकण्याची मजाच नाहीये. संजय सर आणि राकेश सर यांच्या शुभ हस्ते पहिल्यांदा मेडल दिले जातील आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये सनसेट प्रीमियर लीग 2026 सीझन 3 Congratulations, winner 11. डीजे मास्टर राज, आप कहाँ चले गए? आता थांबा, आता थांबा. जेव्हा अनाउन्समेंट होईल पारितोषिकाचे तेव्हा वाजवा. आता व्यक्तिगत पारितोषिक संपलेली आहेत. त्यानंतर सेकंड रनर अप टीम मी आमंत्रित करतोय संदीप सर आणि त्याचबरोबर राजू सरांना आपल्या शुभ हस्ते इथे या संघाचा गौरव केला जाईल. सनसेट प्रीमियर लीग 2026 पर्व 3रं आणि या 3ऱ्या पर्वामध्ये सेकंड रनर अप टीम आहे वसई रायडर्स. संदीप भाऊ आणि राजू भाऊ, खूप चांगलं क्रिकेट तुम्ही खेळलात. एकच मॅच जिथे शेवटचा मॅच तुम्हाला थोडासा आणखी चांगला खेळायचा होता, पण ठीक आहे, प्रयत्न चांगले झाले. हार पराभव विजय, नाण्याच्या 2 बाजू आहेत, विजय आणि पराभव. डीजे मास्टर वसई रायडर्स, कॉंग्रॅच्युलेशन. संदीप सर आणि राजू सरांच्या शुभ हस्ते गौरवण्यात येत आहे वसई रायडर्स संघाला. अभिनंदन. कमान. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू राज. शिबू सर आणि त्याचबरोबर आशिष सरांना विनंती, आपल्या शुभ हस्ते रनरअप संघ त्यांचा गौरव या ठिकाणी केला जाईल.
सन सिटी प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरं आणि तिसऱ्या पर्वामध्ये रनर अप टीम आहे. संघर्षानंतर मारुती 11 संघाविरुद्ध शेवटच्या सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला. मैदान 11. सन सिटी प्रीमियर लीग 2026 इस प्रतियोगिता की अगर बात करें तो रनर अप टीम है मैदान 11. बहुत अच्छा खेले मैदान 11, खास करके स्टार्ट अच्छा था. और आशीष शिबू आणि आता आकर्षक ट्रॉफी दिली जाते रनर अप संघासाठी. डीजे मास्टर या मैदान 11 रनर अप टीम आशीष जी और शिबू जी जिनके घर कम करते ये खूबसूरत ट्रॉफी मैदान 11. थँक यू राज. यानंतर आपण मालिकावीराचा पुरस्कार अर्थात या संपूर्ण स्पर्धेतला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर हा पुरस्कार देतो आहे. आणि हा पुरस्कार देण्याकरता राहुल आपल्याला विनंती करेन आपण या. राहुल भाई प्लीज. आपल्या शुभस्ते या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू मानाचा पुरस्कार मॅन ऑफ द सिरीज आणि अलिस्टर नॉमिनेशन मध्ये आहे का? डीजे पण आहे. राकेश सर पण आहेत. क्या बात आहे. आणि या स्पर्धेतला संपूर्ण जबरदस्त कामगिरी करणारा अर्थात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू आहे सन सिटी प्रीमियर लीग 2026 सीझन 3 मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द टूर्नामेंट. दिस प्राइज हॅज बीन प्रेझेंटेड बाय मिस्टर राहुल अँड अवॉर्ड गोज टू मिस्टर आवाज तो आनी चाहिए. क्या नाम है? स्वर्ग में इंद्र, महाराष्ट्र में देवेंद्र और नारगी के मैदान के अंदर गजेंद्र. मैन ऑफ द सीरीज गजेंद्र. 136 रन. ब्रिलियंट परफॉर्मेंस. आउटस्टैंडिंग रॉकिंग परफॉर्मेंस. गजेंद्र मारुति 11 संकट मोचक खिलाड़ी है. मारुति 11 के. गजेंद्र आपको कहा जाना, आइए इधर. टीमचं नाव काय? मारुती 11. मारुतीचे किती नाव आहेत? एक तरी नाव माहिती आहे का? माहिती आहे ना, बजरंगी. अरे अजून काय आठवणार नाही असं माहिती आहेत पण आता वेळेवरती. तुम्हाला माहिती आहे का मारुतीचे आणखीन किती नाव आहेत? हनुमान और बजरंगबली. संकट मोचक. तर हा कोण आहे? मारुती 11 संघाचा संकट मोचक खेळाडू आहे ज्याने 136 धावा ठोकल्या आहेत. टाळ्यांचा गजर या मित्रासाठी. गजेंद्र आउटस्टँडिंग. कसं वाटतंय? मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळालेला आहे आणि आपण या संपूर्ण स्पर्धेचे आता हिरो ठरलेले आहात. बरं वाटतंय सर. सर हे लोक उडवतील, बस हे लोक उडवतील सर नंतर माझी लाईफ. राहू द्या प्लीज सर, प्लीज. अरे तू इतका खेचून मारलायस बघून अर्धशतक आलं या संपूर्ण स्पर्धेत. 136 धावा तुमच्या नावावरती आहेत. अशा प्रकारची कामगिरी कुठल्या स्पर्धेत झाली होती का? नाही, इंडिव्हिज्युअल तर मी तसं 77 केलेले. नंतर एवढी बॅटिंग नाही भेटायची ना. आपण एक गावमध्ये खेळतो तर 4 ओव्हरच्या 3 ओव्हरच्या मॅच असतात. मी 2 डाऊन 3 डाऊन करतो, एवढी बॅटिंग भेटत नाही. पण जेव्हा भेटेल तेव्हा चांगला द्यायचा प्रयत्न करतो. 6 षटकांचे सामने खेळण्याची संधी तुम्हाला मिळाली. त्यामुळे 136 धावा तुम्हाला कुठं आल्या? हो नक्कीच. एक चांगला मोमेंट आहे आयुष्यातला. हो नक्कीच. या स्पर्धेबद्दल काय सांगा? खूप चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे. भरपूर लोकांनी मेहनत केलेली आहे. आमचा तर काही जास्त हे नसतो, आम्ही फक्त पैसे देऊन साईडला झाले. बाकी बाबूदा, हे भैया, राजू आणि सगळे आहेत, त्यांनी भरपूर मेहनत केली आहे टुर्नामेंटसाठी. शिबूभाई
बाकी आम्ही त्यांच्या जोडीला खेळतो, दररोज प्रॅक्टिस करतो, ते लोक सगळं करतात, आम्ही त्यांच्या पाठी उभे असतो फक्त. गजेंद्रसाठी जोरदार टाळ्यांचा गजर. या संपूर्ण स्पर्धेचा मालिकेवरचा पुरस्कार त्याच्या शिरपेच्या मध्ये रोवला गेलाय. 136 धावा त्यानं कुठल्या, अर्धशतक देखील झळकावलं, सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. अभिनंदन गजेंद्र. आणि आता सनसिटी 2026 पर्व तिसरं गाजवणारा संघ. सोमनाथ सरांना विनंती आहे, सोमनाथ सर या. राहुल सर आपल्याला देखील विनंती आहे, अरे स्पोर्ट. आणि आता सर्व आमचे पहिल्यांदा एकच विनंती आहे, म्हणजे सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन तर केलं, पण काही माणसं अशी असतात ना जी पुढाकार घेत असतात. अशा मॅनेजमेंटच्या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया. काही जणांना वेळ नसतो, परंतु ते कॉन्ट्रीब्युशन देत असतात आर्थिक रूपात, पण प्रत्यक्ष ग्राउंडवरती मैदानावरती या पडद्याच्या मागे सगळी कामं करायची असतात. म्हणून मॅनेजमेंटने देखील खूप चांगलं काम केलं. मी एकाचं कोणाचं नाव घेणार नाहीये, आपण त्यांच्यासाठी टाळ्यांचा गजर करूया. आणि लगेचच सनसिटी प्रीमियर लीग 2026 सीजन 3 रहा के वादा को सफलता के सीढ़ी बनाने वाले टीम को चैंपियन कहलाते हैं, कमजोरी को ताकत में तब्दील करने वाले टीम को चैंपियन कहलाते हैं. सनसिटी प्रीमियर लीग 2026 चैंपियन टीम मारुति 11. पहले मेडल राकेश भाई, विजय मास्टर कमान. डीजे मास्टर थांबायचं आणि अजून ट्रॉफी दिलेली नाहीये. विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि ही ट्रॉफी आहे चॅम्पियन टीम मारुती 11. डीजे मास्टर कमॉन. थँक्यू डीजे डीजे डीजे. जय हो लावा, जय हो. थांबा 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 सर, ही ट्रॉफी एक मिनिट येऊ नका, ती ट्रॉफी फक्त तिथे द्या. जय हो गाणं जय हो लावा, जय हो जय हो किंवा चक दे इंडिया. पहिली ट्रॉफी राकेश सर तुम्ही घ्या. अजून कोण खेळलोय का तिकडे मागे? इकडे 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 तुम्ही इकडे. ओके, तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर मारुती 11 संघासाठी. सोमनाथ आणि राहुल सरांच्या शुभस्ते या ठिकाणी गौरव केला जातोय मारुती 11 संघाचा. राकेश सर रेडी आहेत, राकेश सर रेडी आहेत. एक मिनिट सर, जोपर्यंत मी सांगत नाही. डीजे मास्टर रेडी? राज अतिशय दर्जेदार कामगिरी केले. पहिल्या 2 सामन्यामध्ये सतत विजय, एका सामन्यामध्ये निसट पराभव. रोमहर्षक सामना, उत्कंठावर्धक सामना होता आणि दर्जेदार सामना. प्रत्येक मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली. शेवटच्या सामन्यामध्ये राकेश सरांनी सांगितलं होतं की 90 ठोकणार, तर पहिल्या जोडीने 61 आणि धावसंख्या 105 पर्यंत गेली. 106 धावांचं आव्हान या ठिकाणी मेजासमोर ठेवलं आणि गोलंदाजी देखील अफलातून कामगिरी केली. तर या संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट संघ आहे मारुती 11, चॅम्पियन संघ आहे SPL 2000. तर मागून या 1 2 3 या क्या बात है. डीजे मास्टर थांबा. या ठिकाणी मारुती 11 जिंकलाय. आपण 3 चीयर्स करणार आहोत. आवाज जबरदस्त पाहिजे, संपूर्ण भारतात घुमला पाहिजे. बोला हिप 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 हिप. अभिनंदन. डीजे मास्टर या परत त्यांच्यासाठी गाणं लावा, चांगलं लावा, जरा नाचता आलं पाहिजे. चला मारुती 11 कॉंग्रॅच्युलेशन. चॅम्पियन टीम.